नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 30 मार्च 2026. तर आपला अंदाज आहे हा 9 एप्रिलपर्यंत. एकंदरच हा अंदाज 10-11 दिवसाचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच आपण पहिले 3 दिवसाचा अंदाज तालुक्यासहित घेणार आहोत आणि नंतरच्या म्हणजे 3 दिवसाच्या नंतरचे म्हणजे पुढील 7 दिवसाचा अंदाज हा नंतर विभाग आणि जिल्ह्या वाईज घेणार आहोत, कारण लवकर आपला अंदाजही आवरला पाहिजे. तर आज पहा, आज पावसाची शक्यता कोणत्या मुख्य त्या तालुक्यामध्ये. तर आज नंदुरबार या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे या भागामध्ये, जळगाव या भागामध्ये आणि यामध्ये चोपडा, भुसावळ, बोदखेड या भागामध्ये आज वादळी स्वरूपामध्ये तर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण, साठाणा, चांदवड या मालेगाव या आणि मनमाड, त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि अकोले या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर शहर आणि पश्चिम या भागामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे. तिथं 15 ते 20 मिलीमीटरपर्यंत देखील पावसाची शक्यता आहे. म्हणजे मोठा पाऊस नाही. मोठा पाऊस आपण केव्हा म्हणतो, 30 मिलीमीटरपेक्षा जास्त आणि क्षेत्राने जास्त. कमीत कमी त्याचं क्षेत्र एकंदर क्षेत्र त्याचं जिल्ह्या एवढं तरी पाहिजे, असं एखाद्या ठिकाणी असं तेवढं क्षेत्राने पाऊस नाही आहे. पण ठिकठिकाणी पाऊस असला तरी हा नुकसानकारक पाऊस आहे त्यामध्ये. आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. दुपारच्या नंतर हा पाऊस सुरू होईल. 2च्या नंतर तुम्ही सावधगिरी बाळगा, कारण गारपिटीची शक्यता असते. गारपीट ही चांगली नाही. एखाद्या डोक्यात जर गारपीट जर लागली तर खूप त्याची अवघड आहे. कारण ही गारपिटीमुळे काय करा, तुम्ही सुरक्षित निवाऱ्याला तुम्ही जा पत्रामध्ये, किंवा तुम्ही घर जवळ करा, कारण या भागामध्ये गारपिटीची देखील आणि वादळी स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर, पुणे आणि जुन्नर या भागामध्ये देखील मोठ्या क्षेत्रावर आज पावसाची देखील शक्यता आहे. तसेच ठाणे असा पट्टा निर्माण होणार आहे. ठाण्यामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस नव्हता, पण ठाणे जिल्ह्यामध्ये देखील एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण, शिंगणापूर या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. जोरदार स्वरूपामध्ये सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आणि सातारा या भागामध्ये आज जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. इथे मात्र पाऊस हा 30 ते 40 मिलीमीटरपर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. जरी आज कमकुवत जरी झाला असला तर उद्या वाढ होण्याची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपामध्ये मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, माळशिरस या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जी नावं सांगत आहे त्याच भागामध्ये संपूर्ण त्या भागामध्ये पाऊस पडेल याची शाश्वती नाही. पण जवळपास मी नावं सांगत आहे त्या भागामध्ये एकंदर 75% भूभागामध्ये त्या नावं सांगितलेल्या आहे. तालुके किंवा भाग सांगत आहे त्यामध्ये 75% पाऊस पडण्याची शक्यता आहे. 75-80% उर्वरित 10 ते 15% भागामध्ये पावसाची म्हणजे तिथे वारे असतील, तिथं म्हणजे तुम्हाला थोडक्यात पाऊस होकेल अशा प्रकारे राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. तसेच फुलंब्री या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, शेवगाव आणि श्रीसंग्रामपूर या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे ह्या भागामध्ये मात्र पावसाची अत्यंत कमी शक्यता राहील. पहा, हे कोणता अंबड, घनसावंगी, परतूर आणि माजलगावचा जो दक्षिणेकडचा भाग दारुकेज या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. पण माजलगावच्या भागामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे तिथे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड, लोणार या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज. तर इकडे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड, पालम, पूर्णा या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची, 3 गावापैकी या एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता काही मोजक्या भागामध्ये आहे. तर इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा सर्वात अधिक इकडेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये उमरगा आणि निलंगा हे जो पट्टा आहे, हा पट्टा सतत पाऊस पडत आहे. या भागामध्ये खूप नुकसानकारक पाऊस पडत आहे. ह्या पट्ट्यामध्ये औसा, निलंगा, लोहापासून खाली उमरगा, धाराशिव आणि ह्या भागामध्ये आज देखील मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. इकडे बार्शी, परांडा या भूम या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. इकडं जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये थोडी वाढता पाऊस राहणार आहे. अकोला तोलारा, अकोट या भागामध्ये आणि पातूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी, खामगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. तर इकडं
नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची, फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी असल्यामुळे इकडे नावं घ्यायची गरज नाही. तर उद्याचा बदल काय होणार आहे, तर उद्या मात्र अजून पुन्हा पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. उद्या मात्र पावसाची शक्यता इकडे वाढण्याची शक्यता आहे. इकडे सुद्धा देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे उद्या. पण पाऊस हा मोठा नाही आहे. मोठा म्हणजे हे पहा, मोठा क्षेत्र म्हणलं की हा जो संपूर्ण हा भाग आहे, ह्या भागामध्ये जवळपास 100-150 100 तालुके येतात. अशा ह्या भागामध्ये 100 तालुक्यापैकी जवळपास समजा 50 तालुक्यामध्ये जरी पाऊस एकाच वेळी पडेल तर आपण मोठा म्हणतो. आणि कमीत कमी पाऊस हा 30 मिलीमीटरपेक्षा 30 मिलीमीटरपेक्षा 30, 40, 50 मिलीमीटरपर्यंत जर पाऊस गेला तर आपण मोठा म्हणू शकतो. पण हा पाऊस नुकसानकारक आहे, हा आपण म्हणू शकतो. याला नुकसानकारक पाऊस आहे. वादळी स्वरूपामध्ये नुसता जरी वारा जरी आला तर नुकसान होते या पिकांची, कारण हा पाऊस हा आपल्या पिकासाठी उपयुक्त नसतो. त्यामुळे नुकसानकारक पाऊस आपण त्याला म्हणू शकतो. तर उद्या देखील पावसाची, जळगाव या भागामध्ये पावसाची शक्यता, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये पावसाची, काही भागामध्ये पावसाची शक्यता वादळी स्वरूपामध्ये. तर इकडे जर वातावरण अजून बीड जिल्ह्यामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये पहा, उद्याचा अंदाज सांगता आज बीड जिल्हा थोडा विसरला होता. तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा या भागामध्ये एका 2 ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पावसाची आज शक्यता आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र उद्या मात्र पाऊस वाढणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्या धारूर, केज, अंबाजोगाई या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आज की एखाद्या ठिकाणी, एखाद्या वेळेस इकडे सुद्धा आज थोड्याफार प्रमाणामध्ये पडलाच तर पडू शकतो धारूर, केज या भागामध्ये. पण बीड इकडे वरच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी 10 ते 20% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच अमरावती विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. उद्या अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तिथे सुद्धा गारपिटीची देखील शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या भागामध्ये देखील उद्या पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे. आजच्या तुलनेने थोडा वाढ होण्याची शक्यता आहे. तर परत अजून हाच आता उद्या आंबड, घनसावंगी, परतूर या भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. या 3 गावं जी नावं घेतलेली आहेत, आंबड, घनसावंगी यामध्ये त्याच्यामध्ये 2 ठिकाणी तर 1 ते 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहेच. उद्या पैठण या भागामध्ये एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. माजलगाव इथं सुद्धा थोडंफार वातावरण खराब होण्याची शक्यता आहे उद्या माजलगाव या भागामध्ये. तर परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या भागामधून एका 2 ठिकाणी अजून पावसाची शक्यता आहे. पाथरीला पावसाची स्थिती जास्त नाही, पण वादळी वाऱ्यासह पाऊस, म्हणजे वादळी वारे येऊ शकतो पाथरीला. पण असा जास्त या दुसऱ्या तालुक्याच्या तुलनेने पाथरीमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. तर जिंतूर या भागामध्ये पाऊस जास्त असेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज देखील पावसाची शक्यता आणि उद्या देखील पावसाची शक्यता. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे आज. तर उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. तर उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव, औंढा, नागनाथ, कळमनुरी या भागामध्ये एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकंदरच या 2 दिवसामध्ये आपण बरेच कव्हर केलेलं आहे. आता आपण जिल्ह्यात घेणार आहोत. तर एकंदरच आता आज 30 तारीख, उद्या 31 तारीख, तर अजून पुन्हा 1 तारखेला संपूर्ण मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील काही पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये. तर 1 तारखेला अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. तर विदर्भामध्ये देखील विदर्भामध्ये 1 तारखेला पावसाची वाढ होणार. देवळी या वर्धा या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच भीमपूर या भागामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या भागामध्ये 1 तारखेला तिथे जास्त पावसाची शक्यता आहे. 1 तारखेला 1 आणि 2 तारखेला. तर भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर, निपाणी या भागामध्ये 1 आणि 2 तारखेला जास्त पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भामध्ये, तर तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये तेरोंडा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा देखील धानोरा या भागामध्ये 1 आणि 2 तारखेला चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा अंदाज 2-3 तारखेला. आणि नंतर हा पाऊस नंतर बी पाऊस हा 1-2 दिवसाच्या अंतराने भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे. हा पाऊस हा 9 तारखेपर्यंत भाग बदलत राहील. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील 1-2 दिवसाच्या अंतराने नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे. आणि एकंदरच मराठवाड्यामध्ये देखील भाग बदलत पाऊस, म्हणजे विभाग बदलत पाऊस हा पडणार आहे. त्यामध्ये 1-2 दिवसाच्या अंतराने पावसाचे वातावरण तयार होईल 3 तारखेपासून पुढे देखील. आणि तुम्हाला मी अंदाज हा शेतकऱ्यांना 3 महिन्यापूर्वी दिलेला होता की पाऊस हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये
मोठ्या पावसाची शक्यता आपण असा अंदाज दिलेला होता. त्या प्रकारे पाऊस येत आहे, पण हा पाऊस मोठा ह्याच्याकरता नाही की ह्याच्या अगोदरच 19-20 तारखेला पाऊस पडला आहे. आपल्याला 10-12 दिवसापूर्वी आता पाऊस पडला. त्यामुळे काय झाली, ही पावसाची इंटेन्सिटी जी आहे पावसाची थोडी कमी झाली त्या पावसामुळे. पण तो जर पाऊस जर आला नसता तर ह्याच्यापेक्षा अजून 2 दिवसांनी, 2 ते 4 दिवसांनी पाऊस लवकर आला असता आणि पाऊस हा जास्त व्यापक क्षेत्रावर आणि मोठा देखील पडला असता. पण पाऊस हा नुकसानकारक आहे. आपला अंदाज सुद्धा देखील तो आपण 3 महिन्यापूर्वी दिलेला अंदाज देखील तो आपला अचूक व खरा उतरलेला आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि असतात. धन्यवाद.